नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करेन माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी आता आहे दापोलीमध्ये. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे हा बघू शकता. तर ही तटबंदी कसली आहे, तर आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा इथे आपल्याला पुतळा स्टॅच्यू बघायला भेटतो. तर आणि बाजूला गार्डन आहे, तर आपण तोच एक्सप्लोअर करायसाठी आलो आहे. तर इथे यायचं असेल तर तुम्हाला सांगतो कसं यायचं. तर हा इथे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्तंभ आहे. तर ह्याला बोलतात केलसकर नाका. इथे आलात उतरलात की हा बाजूलाच आहे, तिथूनच तुम्हाला दिसून जाईल. इथे महाराजांची मोठी प्रतिमा आहे. तुम्ही बसने येत आहे किंवा मॅजिकने येत आहे, म्हणजे शेअरिंगमध्ये येत असाल तर तुम्ही इथे केलसकर नाका बोललात तर इथे बस पण थांबते आणि बाकीच्या सर्व गाड्यासुद्धा थांबतात. तुम्ही इथे उतरू शकता. जर तुम्ही बस स्टॉपला येत असाल बस स्टॉपला उतरलात तर बस स्टॉपवरून पण 5 मिनटं हार्डली 5 मिनटात तुम्ही इथे पोचून जाल. तर असं काही आहे. आणि आपल्या पाठीमागे हा गेट आहे, तर तुम्हाला दाखवतो आता सर्व काही आणि माहितीसुद्धा सांगतो. तर आपल्यासोबत आहे, बघू शकता इथे नचिकेत आहे. हा नचिकेत, तर जयेश आणि इथे आपल्यासोबत रोहित. तर आता ह्यांच्या मुले नाही जयेश मुले आम्ही आलो इथे. तो बोलला उघडा असतो, आम्ही तिकडनंच वापस फिरवतो मध्यमधून. पण आलो आहे आता. आणि तुम्ही येत आहे तेव्हा पहिले इथे सूचना आहेत. तर मित्रांनो हे बघा, हे सूचना आहेत इथे. तर हे पहिला वाचून घ्या आणि मित्रांनो ह्याचं पालन करा. ओके, जर तुम्ही हे पालन नाही केलं तर तुमच्यावर कारवाई होईल. आणि हे बघा इथे दिलेलं सुद्धा आहे, आपल्याला चप्पल काढून जायचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चप्पल, हा मंदिर आहे आपला, तर चप्पल बाहेरच काढून आतमध्ये जायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, गेटमधून एंट्री केली आहे आणि गेटमध्ये एंट्री करताच बघू शकता आपल्या समोर श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला इथे विराजमान दिसत आहेत घोड्यावरती. आणि हे बघा सुंदर अशी आपल्याला इथे मस्त तटबंदी बघायला भेटते आहे. तर मित्रांनो, आपण जेव्हा येतो आतमध्ये तेव्हा आपल्याला आहे ना पूर्ण जे महाराजांचा स्टॅच्यू आहे त्याच्या गोल खूप छान अशी तटबंदी बघायला भेटते आणि खूप छान अशी डिझाईनसुद्धा केलेली आहे. आणि तर ही जी तटबंदी आहे ना ती जांभ्या दगडाने केलेली आहे आणि खरंच खूप भारी आहे. तर आता तुम्हाला दाखवतो आणि सिनेमॅटिक्स बघा. छोटाच ब्लॉग असणार आहे, 5 ते 4 मिनटाचाच असणार आहे. तर सिनेमॅटिक बघूया. तर चला. तर मित्रांनो, आपण गार्डन फिरून झालं आहे आणि आपल्या गार्डनमध्ये ह्या बघितलं असाल तुम्ही तर खूप छान अशी फुलं आहेत, चाफ्याची आहेत, अजून काही वेगवेगळी फुलं आहेत. खूप छान सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा आहेत. आणि माझ्या पाठी बघू शकता तर महाराजांची प्रतिमा खूप छान आहे. आणि मित्रांनो, शिवजयंतीला इथे खूप मोठे प्रोग्राम असतात. तर तुम्ही जर असाल दापोलीत तर नक्की एकदा सहभागी व्हा. तर चला, व्हिडिओला इथेच समाप्त करूया. व्हिडिओ मोठी नव्हती, तुम्हाला बोललो व्हिडिओ छोटीच असणार आहे. तर व्हिडिओ आवडले सर तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भाविक पेढे तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय.